पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात शहाळांची आरास करण्यात आलेली आहे। दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आलाय। वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचं रक्षण व्हावं, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, यासोबतच आरोग्य संपन्न भारतासाठी दगडूशेठ गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत शहाळे महोत्सवामध्ये 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवला गेलाय। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज सकाळीच दगडूशेठ गणपती मंदिराला शहाळ्याचा नैवेद्य जे आहे ते दाखवण्यात आलेला आहे। पूर्णपणे मोठी सजावट जी आहे ती आपल्याला शहाळ्याच्या मधून पाहायला मिळते। आकर्षक असं श्री दगडूशेठ गणपती मंदिराची ही मूर्ती आणि त्याचबरोबर संपूर्ण मंदिरामध्ये जे आहे ते या शहाळ्याची सजावट आहे आणि त्यामुळे एक आकर्षक रूप जे आहे ते आपल्याला गणपतीचं पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हे जे शहाळे आहेत ते ससूनमधल्या सगळ्या रुग्णालयामध्ये वाटप करण्यात येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज सुद्धा मोठी सजावट जी आहे ती दगडूशेठ गणपती मंदिराला केल्याची आपल्याला पाहायला मिळते। शहाळ्याचे विविध डेकोरेशन जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याला जो संदर्भ आहे तो शिवपार्वतीच्या एका आख्यायिकेचा संदर्भ आहे आणि त्यामुळेच दरवर्षी दगडूशेठ गणेश मंडळामध्ये या शहाळीचं आयोजन करण्यात येतं आणि या शहाळ्याचा नैवेद्य जो आहे तो दगडेश्वर गणपतीला दाखवला जातो। आज सुद्धा हा नैवेद्य दाखवल्याचं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून एक भक्त सुद्धा या शहाळ्या नैवेद्य पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।